राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। मोठी मोठी झाडं वाढली आहेत, त्यामुळे एंद्रेपाड्याचा परिसर हिरवागार झाला आहे। यंदाही घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त दुबे बागेकडे जाणाऱ्या रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आलंय। खरं तर वाढदिवसाचं औचित्य साधून वृक्षारोपण आम्ही मागच्या 15 वर्षापासून करतोय। तुम्ही जर काही या परिसरामध्ये जर गेले तर रस्त्याच्या बहुतांश दोन्ही बाजूला आमची वृक्ष लावलेली 15-15 20-20 वर्षापूर्वीची झाडं आहेत। आमचं वैशिष्ट्य की आम्ही 50,000 झाडं लावतो असं बोलत नाही, आम्ही 500 झाडं लावतो आणि ती जगवतो। हे महत्त्वाचं असल्यामुळं आम्ही एक झाड लावल्यानंतर त्याला किमान 3 वर्ष पाणी टाकतो आणि ते जगवतो। 3 वर्षानंतर मग त्या झाडाला पाणी टाकायची गरज लागत नाही। आणि म्हणूनच तुम्ही जर बघितला तर पत्रकार म्हणून आपण जर काही या विभागात जर फेरफटका मारला तर अगदी मानव पार्कपासून मोहन तुलसी विहारपर्यंत, मोहन तुलसी विहार ते भारत कॉलेज, इकडे बाजारपेठेपासून तर सत्संग विहारपर्यंत आणि भारत कॉलेजचा मागचा परिसर दुबे बाग, या भागात दोन्ही बाजूला सगळीकडे तुम्हाला झाडं दिसतील। तसं हा जो परिणाम असा आहे की या भागामध्ये आम्ही जे 15 वर्ष झाडं लावतो वृक्षारोपण वाढदिवसाचं औचित्य साधून ते केलेलं आहे। 2 वैशिष्ट्य तुम्हाला मी मागच्या वेळेस पण सांगितली होती की 2 मियावाकी गार्डनसुद्धा मी माझ्या वेगवेगळ्या 2 वर्ष वाढदिवसाला लावली होती। तिथे एकेका ठिकाणी 500, 700 झाडं जगलेली आहेत आणि घनदाट जंगल झालेलं आहे। त्याचंसुद्धा व्हिडिओ जर आपण लोकांना दाखवलं तर येणाऱ्या काळामध्ये नागरिकसुद्धा तेच आमचं हे बघून आपल्या विभागामध्ये झाडं लावतील अशी मला अपेक्षा आहे। दिनाच्या औचित्याने आणि खास करून माजी नगराध्यक्ष आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते राजनदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज दुबेबाग आणि हेंद्रेपाडा परिसर आणि शहरामध्ये 500 झाडांचं वृक्षारोपण आणि त्याचं संवर्धन पण आज या ठिकाणी पार पडत आहे। जर आपण पाहिलं असेल की ग्लोबल वॉर्मिंग असेल आणि अनियमित पाऊस म्हणजे 6 मेपासून जो पावसाळा चालू झालेला आहे तो अद्याप म्हणजे ज्या आपण अपेक्षा पण केली नसेल, ज्या मागच्या 26 जुलैला 26 मेला अशी पूर परिस्थिती या ठिकाणी तयार झाली होती। तर आपण वृक्षतोड कुठेतरी करतोय ती थांबवून वृक्ष लागवड झाली पाहिजे। या निमित्ताने राजनदादा घोरपडेंच्या वाढदिवसानिमित्ताने हा आगळावेगळा उपक्रम दरवर्षी गेले 15 वर्षापासून सातत्याने यामध्ये राबवण्यात येत आहे। गेले 15 वर्ष झाले राजेंद्र घोरपडे आमचे मित्र आहेत, तसे गटनेते पण आहेत। ते गेले 15 वर्ष वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतात। वाढदिवसाला कुठलाही वायफट खर्च न करता, कुठलीही भपकेबाजी न करता, कुठलीही बॅनरबाजी न करता समाजासाठी काय देता येईल याचा ते नेहमी विचार करतात। ते वेगवेगळे कार्यक्रम ठेवतात। जसं आज त्यांनी वृक्षारोपण ठेवलं आहे तसं उद्या त्यांनी चित्रकला स्पर्धा, म्हणजे त्या स्पर्धा फक्त बदलापूर लेवलच्या नाही आहेत तर पूर्ण त्या स्पर्धेकरता पूर्ण देशातनं लोक सहभागी होणार आहेत। तर असे अनेक कार्यक्रम ते करतात आणि गेले 15 वर्ष ते वृक्षारोपण करत आहेत। आणि मला तर असं वाटतं 15च्या 15 वर्ष राजन शेठ मी कार्यक्रमाला आलेलो आहे आणि त्यामुळे मी त्याचा आय विटनेस आहे की मी स्वतः प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला येतो। राजन घोरपडे यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो की वेगवेगळे उपक्रम ते करतायत आणि त्याबद्दल त्यांचे मी आभारही मानतो। माननीय नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे साहेब यांचं वाढदिवसाचं औचित्य तसेच जागतिक पर्यावरण दिन याच्या अनुषंगाने आज राजेंद्र घोरपडे साहेबांनी आज जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे राजेंद्र घोरपडे साहेब यांचा दृष्टिकोन फार वैज्ञानिक आहे। तुकाराम महाराज देखील म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे, सोयरे म्हणजे नातलग, कारण प्रेमी मित्र हेच लोक आपल्याला जवळ येतात आणि वृक्ष जर वाढले तर जमिनीची धूप थांबणार आहे, साधारण पोल्युशन कमी होणार आहे आणि ऑक्सिजनचं प्रमाण जे आपल्याला करोना काळामध्ये जाणवलं त्याचंसुद्धा भरपाई ह्या वृक्षारोपणातूनच होणार आहे। जर वृक्ष असतील तर ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल आणि त्यामुळे आता जे होणारे आजार आहेत, आता जे लोकांमध्ये कमी वयामध्ये जे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे त्याचं कारण आहे की आपण पोल्युशनच्या जगामध्ये वावरत आहोत। हे जर पोल्युशन कमी झालं तर नक्कीच
हे प्रमाण कमी होईल आणि याचं सगळं वैज्ञानिक दृष्टिकोन राजनदादांनी समोर ठेवून वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। ते राजनदादांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे आम्ही झाडं लावून साजरा करतो। यावर्षी थोडा वेगळा कार्यक्रम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। बदलापूर शहर हे जांभळांचं शहर म्हणून ही ओळख होती बदलापूर शहराची, ती कुठेतरी पुसत चाललेली। दादांनी 4 दिवसापूर्वी सांगितलं ह्या वर्षी आपल्याला जांभळं मिळाली नाही। आम्ही लगेच डोक्यामध्ये संकल्पना घेतली की आपण जांभळाची झाडं लावायची आणि 500 झाडं जर बदलापूर शहरामध्ये लागल्यानंतर या बदलापूरचा पूर्ण जांभळांची जी ओळख होती ती ओळख पुन्हा निर्माण होण्याचा हा आमचा प्रयत्न आहे। आणि जी झाडं लावणार आता आमचे जेवढे कार्यकर्ते प्रत्येकाने एक झाड निवडून घेतलेलं आहे, त्या झाडाला त्यांचं नाव देण्याचं आमचा प्रयत्न असेल आणि त्यांनी ते झाड जगवण्याची पूर्ण जिम्मेदारी घेतलेली आहे। त्याप्रमाणे प्रत्येक आमच्या 500 कार्यकर्त्यांना आम्ही एक झाड देणार आणि ते झाड जगवण्याची जिम्मेदारी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची राजनदादांच्या संकल्पनेतून जे तयार झालेलं आहे आता हे वातावरण झाडांचं। आणि तुम्ही बघितलं असेल मियावाकीचं किंवा तुलसीवारच्या रोडला जिमखाना भारत कॉलेजचं याला जी झाडं जेवढी लावली तेवढी दादांच्या वाढदिवसाला एक संकल्पना घेऊन आम्ही ती झाडं लावलेली आणि सर्वच्या सर्व झाडं जगवलेली आहेत। आमच्या विभागामध्ये 15 ते 17 वर्ष झाले असतील जेवढी झाडं आहेत ही बदलापूर शहरामध्ये आपल्याला कुठेही बघायला मिळणार नाही। ही राजनदादांच्या वाढदिवसाला आम्ही दरवर्षी लावतो आणि जगवतो। राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।